करीत असताना प्रल्हादाला इतर कोणाचा विरोध झाला नाही, घरातच विरोध झाला. सख्या बापाने विरोध केला प्रल्हादाला. कया तुला सांगितलं त्या काट्याला भजन करायचं तर 20 प्याला दे, भजन सोड म्हणा. माईने सांगितलं बापाला पटत नसत तर कशाला भजन करतो, दे ना सोडून. का विषाचा कुंभ ठोलाय बापानं. माते पोटचं लेकरू म्हणून विष द्या वाटत नसल, माझ्या हाताने विष पेतो आम्ही, पण भजन सोडितलं. याला म्हणायचा विश्वास. हातात कुंभ घेतलं विषाचं, नारायण म्हणे तोंडाला लावलं मनात. मुखाला स्पर्श झाला त्या कुंभाचा, विषाचा अमृत होऊन बसलं. विषाचेही अमृत झाली. विष केलं भजनासाठी, पण भजन सोडलं नाही. त्याला म्हणावं भाव. येतो तो म्हणला भजनाला, जा वाटत होता आपल्याला भजनाला, मंदिराला जात होतो म्हणला भजनाला, पण आमच्या गावातले भजनेच खराब आहेत म्हणला. आपण तेव्हापासून सोडूनच दिलं. तुला आळस पण की येडी हळद. गावातले भजने ते सोडून बापाने विरोध केला प्रल्हादाला. बापाने निस्ता विरोध केला नाही, जीवा पार विरोध केला. 20 प्याला दिलं पण भजन सोडलं नाही. त्याला म्हणावं निष्ठा भजनावर. उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाला बांधला. प्रल्हादाचा स्पर्श झाला, हत्तीची नशा उतरून गेली. उखळत्या तेलामध्ये प्रल्हाद उचलले, सांगितलं प्रल्हादा तेल उखळायले, भजन करीत असशील तर मध्ये फेकाडून, भजन सोडस तर वाचशील. प्रल्हादानं उच्चार केला बाबा नारायण नारायण. उचलले प्रल्हाद की हे बाबा उखळत्या तेलात. प्रल्हादाचा स्पर्श झाला त्या तेलाला, गंगाच्या पाण्यासारखं तेल शांत झालं. नारायण नारायण. होलिका म्हणली दादा असे काळटी पितर असे मरत नसतात, मी मारते त्याला. चित्ता रचली ना आपण वर बसली. प्रल्हादाला मांडीवर घेतलं ना अग्नी प्रज्वलित केला. डोक्यात अग्नी जाळायला लागला, भडभड भडभड भडभड. भगवान अग्नीच्या रूपानं प्रल्हादाच्या जवळ उभं राहिले आणि प्रल्हादाचा सांभाळ केला. अग्नी जळून जळून होलिका खाक झाली. प्रल्हादाच्या अंगावरला केस जळाला नाही. अग्निरूपी माझा सखा नारायण, प्रल्हाद गरजुनी हाका मारे. अग्नी जाळी तरी नजरे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. विश्वास भजनावरला. होळिका खाक झाली, तेव्हापासून ती होळी आहे. प्रल्हादानं सांगितलं पांडुरंगा भगवान आभाळ जरी माझ्यावर तुटून पडलं तरी चालत, पण भजन सुटत नाही. जव हे आकाश वर पडू पाय, ब्रह्म घोळ भंगाधाय, वडवान्नळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाहिगा विठोबा. एवढाले संकट आले प्रल्हादावर, पण प्रल्हादानं भजन सोडलं नाही. म्हणून प्रल्हादाला बाधा झाला नाही, देवानं सांभाळ केला. अनेक दुःखाच्या पदा प्राप्त झाल्या त्या प्रल्हादा, नामस्मरणे सदा दुःख बाधा छेदिली. एवढा भाव त्या प्रल्हादाचा होता महाराज भजनात. एवढाने संकट आले पण संकटाचा तर बाधा झाला नाही. पण प्रल्हादाच्या भजनासाठी देवाला कोरड्या खांबात प्रगट व्हावं लागलं. विठाला नाक आणलं मालकीने, त्यानं तोळ्याची नत आणली. ते रबलाचं नाक असं मेनानं चिटकेलं, ही तोळ्याची नत मध्ये अडकेली मालकानं आणली. जरा फुगीर होती, फुगिरे होती रगिले होती, जरा उगिरे बोलत होते. कोणी 2-4 माणसाचा टोपा दिसला उगत नाकाला झटका आणायचा. शांताबाई नत नवी दिसायली, ही मालकानं आणली. 2-4 पोरी दिसल्या की उगत नाकाला हात लावायचा. नत लई चमकायली की मालकाला. 2-4 माणसाचा टोपा दिसला की उगत जवळ जायचं, असं नाक हलवायचं. नत लई भारी दिसायली, मालकानं आणली.
ओलीत नाही हात केलं रस्त्याला कुत्रा असेल तर त्याच्या शक्ती पाय द्याचा क्वाक 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 गप्पू का मालकाना नाही कुत्रे एके दिवशी बोरीच्या बाजारला गेली 4-5 बाया घेऊन जी गेली तर मिरच्याच्या बाजारात घुसली उन्हाळा दिवस होता लागली मिरच्या इतक्याला बापा केवढ्या दिल्यास मिरच्या मधून जे ठकाना निघाला वाळल्या मिरच्याचा तिच्या नाका लागलं नाक वळवळ वळवळ करायला ठसकन ठसकली नाक ढिगा ठसकन निष्ठन नाक त्यानं उचललं की गरल्या मिरच्याचा पैसा फिटला लागली मिरच्याच का ए बाई पाय बाजूला उगं काय मिरच्याच काय नाही बापा म्हणजे नाक पाय मग इथं का असं नाही केलं नाक गावीनं मोती आणि उभ्या बाजारा फजिती नाक असल तर मोती आहे अर्थ कळाना तर पोती अर्थाविन पोती वाचवली घंटा घंटा पोती वाचवाले पोराला शिवाले आले पोरग म्हणलं डगराला पोती कळत नसत बघा मला कळत का पोतीची खून लक्षात धरली गुंडाळून ठेवली पोती पोराने याचं ती खून काढायची मागू द्यायची पहिल्या दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याने पोती उघडायची पान वाचायचं खून पुढं ठेवायची पोराने याचं पहिल्याच जागेवर ठेवायची 6 महिने पराक्रम चालला 6 महिने म्हातारा म्हणाले पोती कशी सरणार सरण का तुला कळत कुठलं तिथेच वाचा अर्थाविन पोती वाचवणी कोणाला कळत नसेल तर वाचून सोडून देतात वाचित राहा घोकीत विद्यान खोदीत पाणी अर्थ कळत असेल तर पोती तसं प्रेम असेल तर भजन विठा गंग लावायला म्हणला एकादश धरायलो भजनाला चालू मोग गण लावाले एकादश धरायले भजनाला याले भजनात आलं की ते मित्र पहिले जे होते संगतीतले ते तिकडं नखरे करायला आले दिसले कोणते गाय नखरे असतील त्याचे ते नखरे ह्याच्या लक्षात दिसल्यावर ह्याची वासना तिकडं जाऊ लागली त्याला म्हणायचं मल नावाचा दोष घातले भजन मोग करायले धड जायना पण मन तिकडं चाललंय हा मल नावाचा दोष आहे पाप करायची वृत्ती गेली नाही विठाला पाप करायची वृत्ती नष्ट व्हावं पाप करायची वृत्ती त्याला म्हणायचं मल नावाचा दोष विक्षेप चंचलता मोठ कीर्तनात बसले पण मन सगळं आखड्यावर गेलं का या जरा पुढे इकडे बसले विक्षेप चंचलता नावाचा दोष मन कुणकडे फिरत आहे स्थिर राहत नाही विक्षेप नावाचा दोष अनेक लोकांचं मत त्याला पटत आहे कधी 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 माळ जरी असली तर ती मग माळीलाही गुमानित नाही त्याचं मन कुणीकडे सैराट पडत आहे हा विक्षेप नावाचा दोष आहे आवरण तिसरा गुण नाही तेच पटून घेतो त्याला आवरण म्हणायचे अज्ञान असं पांघरून घेणं त्याला म्हणायचं आवरण नाही ते पटित होत जगच खरं नाही पण आपल्याला जग पटत आहे लय बोलला म्हणला ते माणूस मला लय बोलला अरे येड्या बोलणाराच खरा नाही तर बोलणं कुठं खरं होईल बाई आपली आज दुपारा पंगत आहे हा तुम्ही जेवायला या बरं दुपारी 12 वाजता पैठणी शालू आणलाय तुम्हाला नेसायला जेवण करून शालू नेसून वाट लावायचं जेव्हा या बरं पण तुमच्या लेकराला घेऊन येऊ नका बा ते बकर खातात सखी माय जाईल जेवाय ते फेकून म्हणून तो जेवण तिकड अहो शालू आणलाय गाडी लावत्या शालूला बाबा काही कुलता त्याशी हानी तली आला मग पाटवही नेसविता क्षोभे माता समजेना नाही मायला पास पडत जसं मायला लेकरू प्यार आहे
तसे देवाला भक्त प्यारे आहेत. मूक भजन करीत असेल पण कोण्या महाराजाचा द्वेष करीत असेल, कोण्या भक्ताचा द्वेष करीत असेल, कोण्या साधूची निंदा करीत असतील, देव म्हणते तू भजन मला दगडासारखं होते बघ. दगडा मला देवपूजेला बसले, देवाला फुलं वाहले, मंत्र वाहले ना, अंगणात महाराज आले, मधून सांगायला जाय त्याला सांग, उठलं की दारात त्याला कळलं नका पूजेचा टाइम झाला. देव म्हणले तुझे मंत्र फुलं मला धोंडे मारल्यासारखे व्हायले, धोंडे मारल्यासारखे. विठाला